ऍक्च्युली आपल्या नियमामध्ये 5वा नियम आहे, मर्यादित कुटुंब आहे ना, पण त्याच्या आधी तो नियम नव्हता. त्याच्या आधी फंड अनुदान जमा करणे हा नियम होता. परंतु त्यानंतर तो नियम बदलवण्यात आला आणि तो नियम बदलवून त्या ठिकाणी मर्यादित कुटुंब हा नियम टाकला. तर आपण तो का बरं बदलवण्यात आला त्याच्या पुढे जाण्याच्या आधी मी पाटील काकाजींना एक प्रश्न विचारतो. काकाजी, पाटील काकांजीचं थोडंसं मी शॉर्ट मध्ये सांगतो. हे बाबासोबत राहिलेले प्लस प्रमुख सल्लागार म्हणून हे काम करत होते. तिथे बँकेत किंवा दुसऱ्या संस्थेत तिथे प्रमुख सल्लागार म्हणून हे काम करत होते. आता यांचं बँकेत आहे, प्रमुख सल्लागार आहे, तर बाबासोबत खूप घनिष्ठ आणि बाबासोबत जाणार आहे. तर हे बाबांसोबत अलीगडला गेले होते. आता तो अनुभव ते तुम्हाला सांगितलं. तुम्ही आधी अलीगडला गेलो का का त्याबद्दल मला सांगा. बँकेची निर्मिती झाल्यानंतर बँकेची बिल्डिंग बनली आणि बिल्डिंग बनल्यानंतर इथे स्ट्रॉंग रूमचे ताले लागत होते. आम्ही इथे चौकशी केली नागपूरला. ते स्ट्रॉंग रूमचे ताले त्यावेळेला हजारोच्या किमतीत सांगण्यात आलं. नाही इथे नागपूरला. तेव्हा मग मी बाबाजवळ विचार मांडला. मीटिंगमध्ये वगैरे नाही, जे सेवक असतात तर बाबाची मीटिंग म्हणजे नेहमी असायची, काही ते एकटे राहत नव्हते. तर तेव्हा म्हटलं बाबा, अलीगड आपण मी पाहिलेलं नाही किंवा अजून सेवक लोकांना पाहिलं नसेल, तर अलीगड पाहण्याच्या निमित्तानं स्वखर्चाने आपण अलीगडला जाऊ, तर जेणेकरून आपल्याला हे स्ट्रॉंग रूमचे 4-5 ताले लागणार आहे आणि बाकीचेही सर्व ठिकाणी लावायला ताले लागणार आहे. तर ते अलीगड प्रसिद्ध नाव आहे बा. तर तिथे जाऊन आपण पाहून आपल्याला जमलं तर विकत आणू, या हिशोबानं मी बाबाशी प्रश्न मांडला. तर बाबांनी त्याला मंजुरी दिली. तर विचारलं कोणाला, म्हणजे बाकीचे माझ्याबरोबर येणाऱ्यापैकी, तर त्यांचा इथलाच घेण्याचा विचार होता. मला विचारलं का तिथून फरक पडेल का, तर म्हणलं पडू शकते बा. कारखान्यात आहे, तिथे कारखानेच आहे, घरोघरी कारखाने आहे, तर पाहून घ्यायला काय हरकत आहे. तर स्वखर्चाने जायचं ठरलं तर माझ्याबरोबर बाबा स्वतः आले. बाबा स्वतः आले तेव्हा ते ताले खरेदी केले. ते 50, 25, 30, 40 किलो 30 किलो असं कदाचित. तर ते ताले तिथे खरेदी केले. ते इथे 250 रुपयाचा, तिथे 250 रुपयाचा जो मिळाला ताला, तो इथं 5 ते 7 हजार रुपयापर्यंत होता. आणि बाकीचे लहान ताले बी खूप स्वस्त दरात आम्हाला मिळाले. मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा दिल्लीवर आलो. दिल्लीवर आल्यानंतर दिल्लीला सायंकाळी आलो, जेवण वगैरे केलं आणि 4ची गाडी होती परत येताना. तर बाबा म्हणे एखादी लाज वगैरे आजूबाजूला असेल तर पहा म्हणे, चौकशी करा म्हणे, आणि त्याच्यानंतर आपण 4 वाजता गाडीत बसू म्हणे. तर मला पाठवलं. तर तिथे 25 रुपये एक वेळा, एका रात्रीचे 25 रुपये होत होते. तर बाबाला सांगितलं की म्हणलं 25 रुपये म्हणतात बा, म्हणलं आराम करायचा, तुमचा काय विचार आहे म्हणे. तर बाबा म्हणलं 4 वाजेपर्यंत राहायचं आहे फक्त, म्हणजे आता 12 वाजलेच आहे. 4 तासाचे 25 रुपये त्याला देण्यापेक्षा आपण उची आणली आहे, हातरून आणलाय, पांघरून आणलाय, आपण इथंच 25 रुपये वाचण्याचं काम करू बा, काही हरकत नाही म्हणे. तर माझ्याबरोबर बाबा गाडीचे काय म्हणतात, प्लॅटफॉर्म म्हणतात की काय म्हणतात त्याला, प्लॅटफॉर्म. हा, तर त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही हातरून टाकून आम्ही झोपलो. तर
बाबाजवळ पैशाने कमी नव्हती, त्यावेळेला त्यांचा मुलगा अमेरिकेला होता, परंतु स्वतः खर्चानं आम्ही ताले आणायला गेलो. म्हणजे बाबांनी स्वतःचा खर्च आणि मी माझ्या स्वतःच्या खर्चाने गेलो. तर त्या पैशाचा, सेवकाच्या पैशाचा किती हिस बाबाले, त्या बाबाने ते कबूल केलं. आणि बाबांना सर्व सेवकाचं इतकं हिस होतं, इतकी आस्था होती, इतकं प्रेम होतं की सेवक वर आला पाहिजे या दृष्टीनं बाबांनी आजपर्यंत मार्गदर्शन केलं. आणि त्याचा लाभ नियमानं, जे नियम दिलेच आहे, नियमानं चालणारे करता भरपूर आहे. माझे भरपूर अनुभव आहे, माझे दुःखाचे भरपूर अनुभव आहेत, खूप दुःखाचे अनुभव आहे. परंतु मार्गावर बाबानं नियमावली दिली, त्या नियमावलीनं जर आपण करणे, ते संस्थांची निवडणूक, ते मी मोठा, या मोठेपणामध्ये काही ठेवलं नाही आहे. आणि त्याचं उदाहरण मी आहे. आज मी परिपूर्ण आहे. फाटक्या अवस्थेत मी या मार्गावर आलो. मौंजेकरजी होते, पैसा गोळा व्हायचा, 1-1 रुपया, सव्वा रुपया. ते मौंजेकरजी बाबाच्या आस्थानमध्ये मी काही विचारायला गेलो, मार्गावर न येता मला तर 1-1.5 वर्ष लागले. तर त्यांनी मला हातून लावलं 2 वेळा, पण मी उठलोच नाही, जसं मातीचा पुतळा बसून गेलो. आखरी बाबा दारात आल्याबरोबर नमस्कार केला, मी माझा प्रश्न विचारला, 1 सेकंदमध्ये त्याचं उत्तर मिळालं, मी घरात आलो. अशा अवस्थेत मी मार्गावर आलेला माणूस आहे. आणि जितकी सेवकाची दया होती, वर जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते, तशीच आईची महान कृपा सर्व सेवकावर हे एवढं मोठं कार्य घडवण्यामागे, की ते माऊली 12 वाजो का 1 वाजो, ते दाराच्या टेक्यानं टेकूनच राहत होती. काही उशी नाही घेत होती बसाले, आणि काही खुर्ची नाही घेत होती बसाले. तर त्या माऊलीची, धन्य माऊली, तिचे भव्य उपकार सेवकावर आजही ज्यानही मार्गावर चालले, नियमावलीनं चालले, विशेष नवीन काहीच नाही. मी ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी ते नवीन पिल्लू तयार झालं. तिथं गेला म्हणून तू येथं नाही आला पाहिजे, हे नवीन तयार झालं. अरे तिथं आजही मी जातो, माझा अनुभव सांगतो. मी आजही अस्थानमध्ये जातो, माझी सून पोरं अस्थानमध्ये जातात. हे भवन अस्थान म्हणून निर्माण झालेलं आहे. तर भवनमध्ये येतो, काढण्याचा काही प्रश्नच नाही कोणी हात धरून. नवीन लोकांना गुमराह करण्याचे जे प्रयत्न आहे कुणाही करू, ते करू नये आणि त्यांचं जीवन बर्बाद करू नये. धन्यवाद. माझं म्हणणं. मला आता 1 महिन्यापूर्वी एक मिनिट बस, मी सेवा इथेच मंडळातच माझे पैसे जमा आहे. म्हणजे मी जुनाच असल्यामुळे 1000 रुपये जमा आहे. शेर सभासद म्हणून नोटीस येतात, सर्व येतात, त्यांच्या संपर्कात आहोत. फक्त संपर्कात म्हणजे बाबाच्या दर्शनासाठी जायच्या संपर्कात आहोत. जो ऐकायचं नाही काम काय ऐकलं तुला ते, कारण का बाबाने जितकं सांगितलं आहे का तेच पुरं होऊन नाही राहिलं. अजूनही घाटावर जायची तयारी आहे. 82 वर्षाचं वय आहे. तर आता तू आगाऊ जर त्याने लावलं तर ते पुऱ्या जन्मात मग लावलं, या विचाराला माणूस मी आहो. तर अस्थानवर गेल्यानंतर एक सेवक आला, त्याचं नाव काहीतरी आहे, मला म्हणजे माझी बुद्धी थोडीशी नरम झाली. तर त्यांनी गळा वगैरे मिळाला आणि म्हणे तुमच्याकडून माझी स्वतःची अपेक्षा आहे म्हणे, की आम्ही म्हणे जागा घेतली आहे गोळीबार चौरस्त्यावर, तिथं तुमचं योगदान पाहिजे अशी त्यांना विनंती केली. कुणी बोलवता धनी, कुणी समजणारा माणूस, ठीक आहे म्हणजे. तर 11,000 नेऊन दिले. आता मी तिथला काही इथला, हा माझ्या समोर प्रश्न आहे. माझं का तिथे 11,000 नेऊन दिले. आता एखादी महिना झाला किंवा 4 महिने झाले असं वर्षाच्या आजची घटना. तर 11,000 पावती पोरानं फाडून आणली. तर मी तिथे गेलो म्हणून यांनी आता किंवा कोणी बी आता जो कोणी झाला तो ज्याने वाटते ते, तर त्याचा मला काही समजण्याची गरज नाही.
समजलं की एकच गरज आहे का मी फाटका तिथं गेलो आणि आजची स्थिती माझी जी आहे जे भगवंताच्याच कृपेनं आहे आणि पूर्ण जर मार्ग केला तर पूर्ण म्हणजे जे स्थिती आहे बोलता म्हणजे ते काही त्रास घेण्यात काही कोणाला ना